तर ते असं झालं आणि मग असं झालं आणि मग आणि इकडे खूप वेळा अशी ती हात ठेवते इथे आणि हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाहीच्या स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या मराठी सिनेसृष्टीत नवनव्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे तू माझा किनारा. 31 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे. तुम्हा सगळ्यांचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. कसे आहात सगळे? फ्रेश आहात? एकदम मस्त, एकदम मजेत. भूषण, सगळ्यात आधी मला तुला प्रश्न विचारायचा आहे की मी या सिनेमाचा ट्रेलर पाहिला, टीजर देखील पाहिला. खूप छान आहे, धमाकेदार आहे. म्हणजे इमोशन आहे, लव आहे, वडील नात्याच्या भावनिक नातं आहे यामध्ये. सगळं पाहायला मिळालं. तू हा सिनेमा जवळून अनुभवला देखील आहेस, काय सांगशील एकंदरीत? खूपच गोड, साधी, सिंपल गोष्ट आहे, पण खूप कनेक्ट होईल अशी गोष्ट आहे. आणि नक्कीच वडील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळतील या चित्रपटातनं. वडील मुलीचं नातं नक्कीच दिसतंय ट्रेलरमधनं, पण तेवढंच नसून आपण बऱ्याच वेळेला वडील आपल्याला बोलताना ऐकतात की तू बाप झाल्यावर तुला कळेल. तर तसंच आहे की हा सुद्धा बाप झाला आहे, त्याच्यात वडील आणि मुलीचं नातं आहेच, पण त्याचबरोबर त्याला त्याचे वडील वेगळ्या लेवलला कळायला लागतात. सो अशी ही नाती उलगडत जात आहेत. त्याचबरोबर त्यांची म्हणजे लव्ह स्टोरी सुद्धा त्यात आहेच की हे दोघं भेटले कसे, त्यातनं हे जे सरप्राईज त्यांच्या आयुष्यात आलं ते आलं कसं, ही सगळी सुद्धा गोष्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. पण एका छान छोट्या कुटुंबाची एक आगळी वेगळी अशी गोष्ट आहे. निश्चितच. भूषण, आतापर्यंत तुझे आम्ही सिनेमे पाहिले, त्या सिनेमामध्ये आम्हाला तू असा छान लविश बॉय वगैरे पाहायला मिळालास. पहिल्यांदाच वडिलांच्या भूमिकेत तू प्रेक्षकांच्या भेटीला येतोयस, म्हणजे आणि हे नातं तू जवळून देखील अनुभवतोयस की वडील आणि मुलीचं नातं कसं असतं हे तू सुद्धा अनुभवतोयस. कशी बॉन्डिंग झाली दोघांची सिनेमाचं शूटिंग दरम्यान? सो जो चॉकलेट हिरो किंवा लव्हर बॉय असं आपण म्हणून जे आत्तापर्यंतची इमेज होती ती या चित्रपटानेही जपलेली आहे. कारण काय क्रिस्टन्सनची स्टोरी अशी आहे की त्याच्यात फ्लॅशबॅक्समध्ये आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो कसे ही अख्खी गोष्ट सुद्धा दिसते. तर ते शेड्स यातही दिसतात. उलट एकाच चित्रपटात तो यंग आणि त्याचबरोबर मच्युअर होताना आपल्याला दिसणार आहे. आणि मुळात मला बरेच भाचे आहेत, भाच्या, माझ्या सगळ्या पुतण्या वगैरे, हे सगळा हा बॉन्ड खूप जास्त जवळून अनुभवलेला आहे. नक्कीच अजून स्वतः वडील झालो नसलो किंवा लग्न झालं नसलं विथ वॉट एव्हर सिक्वेन्स, पण तरी आजकाल काही म्हणून म्हटलं वॉट एव्हर सिक्वेन्स, पण तरी हा एक कनेक्ट माझ्या या सगळ्या पिल्लांबरोबरचा आहे. आणि मला वाटतं ॲक्टर म्हणून तेच एक विशेष असतं की एखादं पात्रामुळे आपल्याला काही गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात झालेल्या नसतात त्या जगायला मिळतात, त्या जवळून अनुभवायला मिळतात. आणि तसंच हे एक नातं आहे की जरी वडील झालो नसलो तरी वडील मुलीचा काय बॉन्ड असतो हे चित्रपटाच्या माध्यमातून मला अनुभवायला मिळालं. आणि खूप गोड झालेलं आहेत, आमचे सीन्स खूप गोड आहेत. कियाचं काम अप्रतिम झालेलं आहे. म्हणजे जे आपल्याला युजली वाटतं की लहान मुलांबरोबर काम करताना त्यांच्याशी गोड बोलून काम काढून घ्यावं लागतं, ते नसून ती एक अतिशय मच्युअर्ड अशी अभिनेत्री असं मी म्हणेन. तिला तिचे सीन्स व्यवस्थित माहिती असतात. ॲक्शन रिॲक्शन्स इतके ॲप्ट आमचे एकमेकांचे आहेत, त्याच्यामुळे या दोघांची एक केमिस्ट्री वेगळीच बघायला मिळणार आहे. आणि मला विशेष करून मजा आली कियाबरोबर काम करून. किया, किती छान कौतुक केलंय भूषण काकाने तुझं. म्हणजे भूषण काका असं किया भूषणला म्हणते. सो किती छान कौतुक केलंय. तुझं कसं बॉन्डिंग आहे भूषण काका बरोबर? तुला किती आवडतं भूषण काका बरोबर काम करताना, सीन करताना? किती मजा केली सांग ना त्याला. मी खूप मजा केली आणि मला म्हणजे त्या सेटवरचं खाऊन खूप बोर व्हायचं. म्हणून मग एक दिवशी एक सीन होता की त्यांना खायचं बनवायचं होतं आणि त्यांना येत नाही आहे खायचं. आणि ते यूट्यूबवरनं चेक करतात. कोण ते? अच्छा, काका. आणि ते बघतात, यूट्यूबमध्ये बघतात, पण ते नीट भाजी नाही बनत. तरी मला खायची वाटली. म्हणून मग माझ्या आईने म्हटलं ठीक आहे मग देऊन बघा. मग मला खूप आवडली आणि मी पूर्ण भाजी संपवली. बापरे, पूर्ण सीन सांगितलंय तिने. एका वाक्यात उत्तर देत नाहीये ती, खूप छान उत्तर देते. खरं तर भाजी खायची नव्हती आणि ती अशी जी चुकते आणि भाजी ती बनवत नाही आणि आपण काय वाया गेली असंच दाखवायचं होतं. पण ती जी काय बनवली मी पाहिली ती खाईन, म्हणजे तिला ती आवडली. म्हटलं नसेल चांगली झाली त्याची की बघू चाकून, आणि ती चांगली झाली होती. आणि तिने अख्खीची अख्खी मेथीची भाजी, नुसती भाजी खाल्ली.
म्हणून म्हणतो की पहिल्यांदा मी असं लहान मूल पाहिलं ज्याला पालेभाजी इतकी आवडते वा. आणि इतकी आवडीने खूप आवडतात. ग्रीन व्हेजिटेबल्स आवडतात. जास्त नाही आवडत मला. आवडतात. जास्त नाही आवडत पण आवडतात, पण गुड. बरं केतकी, मला तुला विचारायला आवडेल, तुझ्या या आधीचे मी सिनेमे पाहिले त्यामध्ये तुझ्या सिनेमातले बोल्ड अंदाज म्हण किंवा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यात, मात्र पहिल्यांदा या सिनेमात तू एक कौटुंबिक भूमिका साकारतेस, म्हणजे एका गोड मुलीची आई दाखवली, नवऱ्यावर प्रेम करणारी बायको आहेस, पुढे क्लायमॅक्स देखील आहे सिनेमात. मात्र तू किती सांगशील, तुला किती चॅलेंजिंग होतं या भूमिका करताना? मला असं वाटतं की जेवढं कॅरेक्टर सोपं आहे म्हणजे स्क्रिप्टमध्ये तेवढंच ते डिफिकल्ट पण आहे परफॉर्म करायला किंवा त्याचा एक हुक पॉईंट मिळण्यासाठी. पण स्क्रिप्ट खूपच अशी प्रेमाने लिहिलेली आणि इट्स अबाउट अ फॅमिली आणि आम्ही म्हणजे सगळेच जण आपण वी हॅव फॅमिली आणि आपण त्या गोष्टींमधनं नेहमी एव्हरी डे वी आर गोईंग थ्रू इट, आयुष्यातले जे पण काय एक्सपिरियन्सेस असतील. सो मला असं वाटलं की जास्त खूप विचार न करता या कॅरेक्टरचा लाईक आय शुड प्ले इट बाय द इयर, म्हणजे जसं ते येतं आहे तसं स्पॉन्टेनियसली जे मला वाटतं आहे त्या कॅरेक्टरविषयी तसं मी ते परफॉर्म करावं. आणि पहिल्या दिवशीपर्यंत आय वॉज व्हेरी स्ट्रेस्ड की मला काहीच का नाही सापडत आहे या कॅरेक्टरचं, म्हणजे काय करेल. आणि ऑफकोर्स आय एम नॉट अ मदर, बट असं यू डोंट हॅव टू बी अ मदर टू प्ले अ मदर. आणि हे कॅरेक्टर म्हणजे हे दोघं पण नवीनच म्हणजे त्यांचं लग्न झालं आहे आणि अचानक त्यांच्या आयुष्यात हे सरप्राईज येतं आहे, सो ते पण त्यांच्यासाठी पण ते नवीनच आहे. पण जेव्हा मी पहिल्यांदा सेटवर गेले आणि कियासोबत माझा सीन सुरू झाला तर मला असं वाटलं की शी हरसेल्फ इज सच अ स्पॉन्टेनियस ॲक्टर. ती खूपच असं इन्स्टिंक्टिव्हली काम करणारी आणि एकदम स्पॉन्टेनियसली रिॲक्ट करणारी अशी आहे. सो जेव्हा तो सीन सुरू झाला तेव्हा मला असं वाटलं की आय ऑल्सो डोंट हॅव टू प्रिपेअर ऑर थिंक अ लॉट. जसं ते येतं आहे ना तसंच ते ॲक्शन रिॲक्शन थ्रूज हे कॅरेक्टर डेव्हलप होणार आहे, जे माझं आईचं कॅरेक्टर आहे ते. आणि देन भूषण ऑल्सो कम्स इन टू दॅट सीन. आणि म्हणजे आम्ही दोघं ऑलरेडी एकमेकांना ओळखतोय 2014 हां, पण आम्ही काम कधी सोबत केलं नव्हतं. पण वी आर हॅपी की अरे हा काहीतरी करतोय आणि आय वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिम की अरे ते मस्त चाललं आहे. आणि इट वॉज ऑलवेज अ ड्रीम की हां आपण कधीतरी सोबत करूया काम. वेन ही टोल्ड मी की ही इज ऑन बोर्ड, सो आय वॉज लाईक की हां याच्यासोबत जास्त असं स्ट्रेस नाही आहे काम करायला, कारण आम्ही ऑलरेडी भेटलो आहे आणि ऑलरेडी आम्ही आदिशक्ती नावाचा वर्कशॉप केला होता पॉंडिचेरीला. इट वॉज अ ॲक्टिंग वर्कशॉप. सो तिथे हा खूप प्रँक्स करायचा आणि आताही सेटवर तो तसं करतो आमच्यासोबत. पण अदरवाईज कामाच्या बाबतीत ही इज व्हेरी प्रोफेशनल. सो ते कॅरेक्टर आम्हा दोघांना पण सोबत म्हणजे आई वडिलांचं कॅरेक्टर सोबत पुढे नेताना पण मजा येत होती. आणि ऑफकोर्स फिल्ममध्ये ट्विस्ट अँड टर्न्स पण आहेत, म्हणजे जशी गुडी गुडी स्टोरी वाटते ट्रेलरमध्ये तसं नाही आहे, अजून सरप्राईजेस बाकी आहेत, त्याच्यासाठी मला फिल्म बघायला लागेल. ट्विस्ट आहे त्या सिनेमात असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. सर, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की सिनेमात फक्त वडील आणि मुलीच्या नात्याची कथा नाही आहे, तर अनेक प्रत्येक घराघरात जी गोष्ट घडते ती दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात केला आहे. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतः कधी अनुभवली आहे या सिनेमात मांडण्याआधी? कशा या सगळ्या गोष्टी सुचल्या? एक्चुअली दिस कंटेंट इज प्रॉपरली पेरेंटल. सो पेरेंटल पे हमारा स्पीड लाइफ है, हमारा जो अभी का सिचुएशन ऐसा होता है क्या बोलते हैं, जो 3 आदमी घर पे रहते हैं, 4 आदमी घर पे रहते हैं, मोस्टली दोनों माँ बाप जॉब के लिए जाते हैं. तो उसी टाइम पे जो टाइम देना बच्चे लोगों को, नहीं तो ग्रैंडफादर होगा उनके लिए टाइम देना, रिस्पेक्ट देना, वो मिलता नहीं. उनकी गलती नहीं है, सम वजह के वजह से हो जाए. सो ये दिस अ मैसेज फॉर हमारे लिए क्या कर सकते हैं, उनके कुछ सहारा बन सकते हैं. दॅट्स अ पॉईंट ऑफ व्ह्यू मैंने कंटेंट बनाया. नक्कीच. मात्र सर, हे 2025 हे वर्ष आहे ना, हे मराठी सिनेमांसाठी आणि नव्याने या चित्रपटाचे जे दिग्दर्शन करणारे नवे दिग्दर्शक आहेत त्यांसाठी खूप खास ठरते, कारण येणारे सगळे चित्रपट प्रेक्षक खूप उचलून घेत आहेत आणि सगळ्यांना सिनेमे खूप आवडत आहेत. 2025 सिनेसृष्टीसाठी खरंच खूप खास वर्ष आहे. तुम्हाला धाकधूक आहे? पहिलाच सिनेमा आहे. तो भूषण सर बता सकते. मी पण धाकधूक सगळ्यांनाच नर्वसनेस असते, बट डेफिनेटली फर्स्ट फिल्म असल्यानंतर ती विशेष करून असते. पण काहीच दिवसांपूर्वी एका इंटरव्ह्यू ते म्हणाले आणि असंच जे आम्हाला खूप छान वाटलं त्याने की आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. सो एक दिग्दर्शक जो त्याचा डेब्यू सिनेमा करतोय आणि ते त्यांनी आपल्याबरोबर काम केल्यानंतर नक्कीच फिल्मचं सक्सेस आणि या गोष्टी तर आता पुढे बघायला मिळतील की काय होणार आहे.
पण त्याच्या आधीच जेव्हा तो म्हणतो की नाही मला सॅटिस्फॅक्शन मिळालं काम करून एकंदरीत, सो दॅट इट सेल्फ सेज अ लॉट. सो फिंगर्स क्रॉस्ड आणि मे गेट लॉट ऑफ सक्सेस की अजून चांगले चांगले फिल्म्स यांच्याकडून घडो आपल्या भाषेत, त्याचबरोबर त्यांच्या भाषेत, आणि भरपूर फिल्म्स त्यांनी करू. निश्चितच, कारण 2025 मध्ये अनेक नवीन दिग्दर्शक आले आणि खूप क्लासी सिनेमे आले की प्रेक्षकांना ह्याच जॉनरचे सिनेमे पाहायचे होते. बरं के, मला तुला विचारायचं आहे, म्हणजे तुझे इंस्टाग्रामचे व्हिडिओज आम्ही पाहतोच, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की तुझे किती स्क्रिप्ट पाठांतर होत असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. मात्र जेव्हा सिनेमाचे स्क्रिप्ट हातात येतात, पाठांतर करायचं असतं, लक्षात ठेवायचं असतं, किती चॅलेंजिंग असतं तुझ्यासाठी? नाही, पण जेव्हा मी स्किप करते तेव्हा मी असं पाठ करत असते. आई मला नाही करत. फक्त आई मला एक शब्द सांगते, मी तोच रिपीट करते. मग आता इथे कसं पाठांतर केलं तुला? इथे कोणी रिपीट करून दाखवलं? ते पाठ करावं लागतं. ते पाठ पण कोणी पाठांतर करून घेतलं तुझं? आईने. तिथे आई. वा. बरं, जेव्हा टीझर आला, टीझरमध्ये पहिलाच आवाज तुझा आहे, बरोबर? तुला समुद्रकिनारी फिरायला आवडतं. खरोखर फिरतेस तू? पुण्यात आहेत का समुद्र? तर तू पुण्यात राहतेस ना, मग कुठे फिरतेस समुद्र किनाऱ्यावर? मुंबईमध्ये येत नाही समुद्र किनारीसाठी, पण मी गोवा किंवा कुठेतरी वेगळी वेकेशनला जातेस. बरं, तो डायलॉग आम्हाला बोलून दाखव ना. दाखवशील? मला समुद्र किनारी यायला खूप आवडतं, कारण इथे बाबा, मुक्ता आणि आई आपण तिघेही एकत्र असतो. वा. बरं, मला किया खूप छान तू पाठांतर करतेस. म्हणजे तुझे व्हिडिओज आम्ही पाहतच असतो, वेगवेगळ्या भूमिकेत, म्हणजे तुम्ही पाहता तिचे व्हिडिओ वेगवेगळ्या भूमिकेमध्ये, म्हणजे दोन्ही कॅरेक्टर शिफ्ट करत असं. एक खरं तर खूप मोठं टॅलेंट आहे तिच्यात, असं म्हणायला हरकत नाही. बरं, तुझं आणि तुझ्या बाबांचं रिलेशनशिप कसं आहे? तुम्ही घरी असता तेव्हा कसा वेळ घालवता? एक दिवशी काय झालेलं, एक पिक्चर बघायचा होता माझ्या आईला, आणि तो मोठ्यांचाच पिक्चर होता, म्हणून मग माझ्या दीदीला पण ती घेऊन गेली आई, आणि तिने म्हटलं की तू पिक्चर नाही बघू शकत. तर मला थोडंसं वाटलं की मला पण जायचं होतं. तर मग आम्ही काय केलं की बाबांनी थोडेसे पॉपकॉर्न्स आमच्या घरी होते, तर ते आम्ही खाल्ले, अजून मूवी बघितली बाबांनी, मी आणि माझी एक फ्रेंड. वा, मस्त, छान बॉन्डिंग आहे तुझी. बरं, सेटवर तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? भूषण काका का केतकी आई? कोण आवडतं? वा, वेगळंच. काय तुला खाऊ देतात त्या चॉकलेट्स वगैरे? म्हणजे मी चुकीचा प्रश्न विचारला. म्हणजे अपोजिट. दोन ऑप्शन दिले. दोन ऑप्शन दिले, पण ऑप्शन मध्येच नाही येत ना ते दोघं. तिला करावंच लागेल. बरं केतकी, मला तुला विचारायचं, पहिल्यांदाच तुम्ही सिनेमा एकत्र करतायत. ऑनस्क्रीन आम्ही तुमच्या दोघांची केमिस्ट्री पाहिली ट्रेलरमध्ये, टीझरमध्ये. ऑफस्क्रीन देखील तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखता असं तू म्हटलीस. मात्र तरीसुद्धा जेव्हा भूषण एका कॅरेक्टरमध्ये घुसतो किंवा तू एखाद्या कॅरेक्टरमध्ये घुसत असेल, भूषण काम करताना त्याचा अनुभव काय सांगशील तू? त्याच्यासोबतचा काम करताना अनुभव. भूषण ॲक्च्युली तो खूप फर्म आहे. म्हणजे त्यांनी जर हे कॅरेक्टर घेतलं आहे, म्हणजे दिस इज नॉट माय ऑब्झर्वेशन, यू कॅन करेक्ट मी. सो फॉर एक्झाम्पल त्याने हे कॅरेक्टर घेतलं आहे, तर त्याला माहिती आहे की व्हॉट ही इज डुईंग अँड व्हॉट ही हॅज टू डू, आणि त्याचे स्वतःचं एक, म्हणजे काय म्हणतात त्याला, रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा बाउंड्रीज अबाउट दॅट कॅरेक्टर हे त्याचा स्वतःचा तो सेट करून येतो. कधी कधी ते, आणि मी पण अशीच आहे. आय एम ऑल्सो व्हेरी स्टबर्न वेन आय डू अ कॅरेक्टर रिसर्च, आणि मला असं वाटतं की आय थिंक हे असं जाऊ शकतं, ते तसं जाऊ शकतं, कॅरेक्टर स्टोरीला मे बी हे कॅरेक्टर असं वागलं तर हेल्प होऊ शकतं. सो आम्ही मोस्टली वी बोथ स्टडी अवर कॅरेक्टर्स आणि कम टू सेट. पण असं नाही आहे की स्टबर्न जरी असलो तरी वी आर नॉट रेडी टू मोल्ड. म्हणजे आम्ही ते डिस्कस करतो की आता पण तू हे म्हणतोयस, पण मला हे पण वाटतंय ना या कॅरेक्टरविषयी, आणि तेव्हा असं नाही होत की नाही मी जे बोलतोय तेच करेक्ट आहे. सो वी बोथ आर व्हेरी मच अकोमोडेटिव्ह विथ इच अदर. भूषणने कधी गाईड केलंय तुला शूटिंग दरम्यान कुठल्या गोष्टी? हो, एकदा भूषणने मला सांगितलेलं ते डान्समध्ये नको जाऊ दे. सो आम्हाला ॲक्च्युली आम्हाला एक लायब्ररीमध्ये सीन होता, जो तुम्ही ट्रेलरमध्ये पण बघता, की तो मला प्रपोज करणार आहे. पण आम्हाला ना ते असं
नॉर्मल प्रपोज की त्याने प्रपोज केलं आणि मी हो म्हटलं, असा सीन तो नव्हता करायचा. आणि आम्हाला काही केलं म्हणजे स्क्रिप्टमध्ये तर स्क्रिप्ट लिहिली होती की तो असं असं येणार, मग असं असं बोलणार आणि तो सीन तसा एक्झिक्यूट होणार. पण तो आम्हाला असं म्हणजे नुसतं तेवढंच बोलून तो वर्क नव्हता होणार. सो भूषण डिड अ व्हेरी अमेझिंग थिंग इन दॅट पर्टिक्युलर सीन विच आय लव्ड इट, की जरी ही लुक्स लाईक व्हेरी स्ट्रॉंग आणि ही कॅन ask any girl and any girl can say yes to him अशा टाईप. पण त्या सीनमध्ये तो इतका इनोसंटली आलाय आणि त्यांनी ते तसं प्ले करायला सुरू केलं. आणि द मुमेंट ही स्टार्टेड ॲक्टिंग व्हेरी इनोसंट आणि नाईव्ह, आय थॉट की ओके आता मी याला लाईक दाखवते. सो मला पण ते कॅरेक्टर तेव्हा असं मिळालं की ओके ठीक आहे, म्हणजे जरी हा असं ऑफ स्क्रीन आपल्याला असं एकदम स्ट्रॉंग दिसतो किंवा त्या कॅरेक्टरमध्ये पण तो पुढे जाऊन त्याचे खूप शेड्स आहेत, पण त्या पर्टिक्युलर सीनमध्ये तो आम्ही दोघांनी खूप मस्त क्रॅक केला की तो असा वेन ही द मुमेंट ही स्टार्टेड प्लेइंग नाईव्ह, मला असं झालं की ओके नाव आय कॅन जस्ट शो हिम लाईक अ गुंडा गर्ल इन द कॉलेज असं. बरोबर. बरं, आम्ही सिनेमाचं म्हणजे सिनेमा म्हटल्यावर सिनेमाची गाणी खूप महत्त्वाची असतात. आम्ही पाहिलं ट्रेलरमध्ये किंवा गाणेसुद्धा पाहिलं. आणि तुमचं जे लोकेशन आहे शूट करतानाचा रोमॅन्टिक सीन वगैरे, जो बोटीवर बसून वगैरे जो तिच्यासोबत करतोस, त्या सीनबद्दल काही किस्से वगैरे आहेत ते सीन शूट करतानाचा वगैरे? अप्रतिम शूट झालंय सगळ्यात आधी म्हणजे, कारण केरळमध्ये शूट केलंय ते गाणं पर्टिक्युलरली. आणि आमचे DOP एल्डो सर अप्रतिम आहेत, खूप छान शूट केलंय. आणि लोकेशन सोपे नव्हते, म्हणजे केरळ सुद्धा इतकं की तिकडे हिल स्टेशन सुद्धा आहे आणि बीच सुद्धा आहे. बऱ्याच वेळेला आपण केरळ म्हटलं की आपल्याला बॅकवॉटर्सच माहिती आहेत, पण ते हिल स्टेशनचे वागमन म्हणून हिल स्टेशन आहे, इतकं सुंदर आहे. तर त्यामुळे हे शिफ्ट करणं लोकेशन सोपं नव्हतं, पण तरी ज्या प्रकारे प्लॅनिंग केलं होतं एका लोकेशनहून दुसऱ्या, आणि त्याच्यामुळे गाणं खूप सुंदररित्या शूट झालंय. ते गाणं रेकॉर्डही खूप चांगलं झालंय. क्रिस्टस हे स्वतः एक म्युझिक कंपोजर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं म्युझिकवरती खूप जास्त भर आहे. आणि अभय जोधपूरकरने गाणं गायलं. सो आय एम सो हॅपी अबाउट इट की नवसाची गौरी त्यांनी गायलं होतं. तो आवाज म्हणजे आय वॉज वेटिंग फॉर हिम टू सिंग फॉर मी. आणि ते इतकं गाणं एकदम हिट झालंय, गाजलंय की त्यानंतर आता परत या फिल्ममध्ये सुद्धा त्याच्याच तोच एक गाणं गातोय. त्याचा मला खूपच जास्त आनंद झालाय आणि खूप गोड, खूप असं छान गाणं आहे. पण ते शूटिंग करताना काही असं किस्सा वगैरे घडलाय छान असा गमतीशीर? किस्सा मी म्हणेन ना, ओव्हरऑल खूप रॉनेस आहे आमच्यात काम करताना. पण कधी मला एक गाण्याचाच अनुभव की एक कोरिओग्राफी जी असते, जरी मोंटाजेस असतील किंवा रोमॅन्समध्ये सुद्धा एक हलकी कोरिओग्राफी असते. एक तो ॲक्शन रिॲक्शन येण्यासाठी सुद्धा एक काही ऑटोमॅटिकली असतात, पण त्याच्यात एक रिदम असतो आणि तो आम्ही एकत्र शोधला. किंवा काही ठिकाणी जिकडे काही काही गोष्टी सांगायला लागतात, जे रोमॅन्सच्या कारण काय मला वाटतं खूप बदललेल्या गोष्टी ओव्हरऑल खूप फास्ट आणि स्पीड अशा याने झाले. तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, किंवा आपल्याला जर आपण हाय स्पीडमध्ये शूट करतोय तर त्याच्या रिॲक्शन्स किती फास्ट यायला पाहिजेत, अशा याने काही गोष्टी आम्ही खूप शेअर केल्या. कारण की मला वाटतं कम्पॅरेटिव्हली केतकीने आधी रोमॅन्टिक ॲसेच फिल्म्स कमी केलेल्या. तर सो त्यामुळे ही गाणी आणि हे करत असताना आय कुड टेल हर दॅट की इकडे हे नाही, इकडे हा हात पकडला, मी हे केलं की मी हे करतो, इकडे आता केसानं हात, तर पहिले हे झालं, मग इकडनं हे, मग मी हे करणार. सो लिटरली या गोष्टी सांगून हे केल्यानंतर त्याचा एक कम्फर्ट एक दोघांनाही येतो. आणि त्याचबरोबर काय घडणार आहे कुठे, मग इकडे मला एक हलकीशी नजर गरजेची आहे किंवा इकडे न बघणं इम्पॉर्टंट आहे, या काही गोष्टी सांगणं हे होत होतं. आणि ज्या मी एकमेकांना की कम्फर्टेबल आहोत हे करत होतो. त्यामुळे इतकं फास्ट शूट होतं की मला मजा मस्ती फार आठवत नाही आहे गाणं शूट करत असताना. वी एन्जॉयड द एंटायर शूट. एक काहीतरी होतं जिकडे काही ॲक्शन्स कोरिओग्राफरनी सांगितलेलं आम्हाला पटतही नव्हतं. असे पण होते काही की आपण हे का करतो असं, पण नंतर वी हॅव ट्राईड टू की नाही करायचं तर आपल्याला कसं चांगलं, अशाही गोष्टी होत्या ज्या फॉर्च्युनेटली नंतर एडिट झाल्यात, त्यामुळे त्या गाण्यात आत्ता नाही आहेत. पण एक दुसरं होतं तिची साडी, जे युजली रोमॅन्टिक गाणं म्हटलं की जी साडी उडवायला प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी जे अफाट मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं ती इव्हेंच्युअली मिळाली, पण नाही साडी उडलीच नाही, मग ते चेहऱ्यावरच आली, असं सगळ्या गोष्टी खूपच घडल्या. बरं भूषण, आत्ताच तू म्हणालास की, आणि आम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे की तू रोमॅन्टिक सीन तुझे अनेक सिनेमात असतात आणि केतकीसाठी हा नवीन अनुभव होता. तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होत्या या सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे डोळ्यात डोळे घालून पाहणं, साडी उडवणं, परत ते पळणं, हिरोच्या मागे पुढे मागे करणं, रोमॅन्टिक सीन करणं, तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग? ॲक्च्युली आय कॅन नेवर इमॅजिन माय सेल्फ डुईंग दॅट इन रिअल लाईफ. पण आणि ऑनेस्टली म्हणजे मला असेच रोल आत्तापर्यंत मिळत आले मोस्ट ऑफ द टाईम की ज्याच्यामध्ये मी अशी स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन आहे किंवा इन सर्च ऑफ लाईफ और इन सर्च ऑफ ट्रूथ, आणि बिंदास्त आणि
असे आहेत आणि दॅट्स गुड. आय मीन इट्स रिअली इम्पॉर्टंट की तशा टाईपचे कॅरेक्टर्स अजूनही लिहिले जातात आणि अजून लिहिल्या गेले पाहिजे अजून. पण मराठीमध्ये हा माझा पहिला म्हणजे असा जरा रोमॅन्टिक असा एक्सपिरियन्स होता. इट वॉज फन ॲक्च्युली. कारण मल्याळममध्ये पण जे मला आत्तापर्यंत कॅरेक्टर्स मिळाले ते मोस्टली असेच आहेत. म्हणजे आय हॅव अ पार्टनर आणि काय म्हणतात त्याला, इवन जे म्युझिक व्हिडिओज मी मल्याळम किंवा कर्नाटिक रॉक म्युझिक किंवा तमिळमध्ये केले तर ते दोज आर लव्ह स्टोरीज. सो म्हणजे आय एम अ लवेबल पर्सन यार, सो आय शुड गेट मोर लव्ह स्टोरीज. बरं, या स्टोरीमध्ये आपण पाहिलं मुलीची बरं, आपण या स्टोरीमध्ये पाहिलं वडील आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. मला असं स्पेशली विचारायला आवडेल, तुझं आणि तुझ्या वडिलांचं नातं कसं? खूप इंटरेस्टिंग नातं आहे. कारण आम्ही 3 बहिणी म्हणजे 3 मुली आहोत घरामध्ये आणि आई आणि आजी. सो आम्ही म्हणजे घर हे मोस्टली बायकांनी भरलेलं आहे आणि बाबा इज द लोनर मोस्ट. पण बाबांचे सो मी बेसिकली अकोल्याची आहे आणि सो जेव्हा सो अकोला वॉज अ स्मॉल सिटी कपल ऑफ इयर्स बॅक. ठीक आहे. सो त्यांनी तो डिसिजन घेतला की तिन्ही मुलींना पुण्याला शिकायला पाठवायचं आणि त्यांनी फायनान्शियली इंडिपेंडंट राहिलं पाहिजे. पण लहानपणापासून घरामध्ये असं पण होतं की बिकॉज ही इज अ पोएट, सो म्हणजे कलेशी पण आमच्या तिघींचं पण नातं होतं. सो म्हणजे असं कधीच आम्हाला ट्रीट नाही केलं गेलं की अरे या घरात 3 मुली आहेत आणि आता यांना कसं वाढवायचं, आता यांचे लग्न कधी करून द्यायचे वगैरे वगैरे. हा कधीच होऊनच नव्हता घरामध्ये. म्हणजे मोस्टली असंच होतं की चांगला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला जे आवडतं आहे, जो खेळ आवडतो आहे. म्हणजे आय यूज टू प्ले व्हॉलीबॉल, स्विम, रन. सो किंवा माझ्या 2 बहिणी ज्या कथ्थक शिकायच्या, सो त्यांना ते आवडायचं आणि सो आम्हाला जे आवडायचं ते त्यांनी आम्हाला करू दिलं लहानपणापासून. आणि ॲट द सेम टाईम फायनान्शियली इंडिपेंडंट मुलींनी व्हायला पाहिजे हे त्यांना स्ट्रॉंगली वाटतं. आणि आत्ताही असं वाटतं की नाही मुलगा मिळाला तरी चालेल, पण तू फायनान्शियली इंडिपेंडंट हो आणि तुला जे आवडतं ते तू करत राहा आयुष्यभर, कारण टेस्ट शेवटपर्यंत राहणार आहे तुझ्यासोबत. सो असे स्ट्रॉंग फादर किंवा असे स्ट्रॉंग बाबा मिळणं इज व्हेरी म्हणजे आय एम व्हेरी लकी ॲक्च्युली की ते आहेत. आणि असे खूप सारे डिसिजन्स तुम्हाला आयुष्यात घ्यायला लागतात, पण असं नाही की ते आहेत तर आम्ही त्यांना जाऊन प्रत्येक गोष्ट विचारू. ते नेहमी असं म्हणतात की तू तुझा निर्णय घे आणि मग त्याचे काही पण कॉन्सिक्वेन्सेस असतील तर ते तुला कळतील आणि यू विल ग्रो अप विथ दॅट एक्सपिरियन्स. सो ते असं छान वाटतं की घरून एवढा सपोर्ट पण आहे पण ॲट द सेम टाईम तेवढंच इंडिपेंडन्स पण आहे. सो पण आमची भांडणं पण होतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर आमचे भांडणं पण होतात की असं का केलं तुम्ही वगैरे. म्हणजे ते आजकाल त्यांना एक नवीन हाऊस आहे की ते ऑनलाईन कंटिन्युअस काहीतरी मागवत बसते. ठीक आहे. म्हणजे त्यांना ते आवडतं गॅजेटलं की म्हणजे एकदा त्यांना सांगितलं तर त्यांच्याकडे आता सगळ्या टाईपचे हे आहेत ॲप्स आहेत ऑनलाईन डिलिव्हरीचे, मिंत्रा, शॉपिफाय, ॲमेझॉन वगैरे वगैरे. आणि कधी कधी घरी गेल्यावर हे बाबा आणि त्यांना जसं आम्ही घरी जातो तसं त्यांना दाखवायचं असतं की आज मी काय मागवलं. आणि सगळ्यांचे ते डब्बे जमा करून ठेवतात. तर मला असं वाटतं की कधी कधी माझी खूप चिडचिड व्हायची अकोल्याला गेल्यावर की हे सगळं तुम्ही मागवलं आणि तुम्ही काय एवढं डब्बे जमा करून ठेवलेत. पण मला असं वाटतं की हे आईवडिलांचं आहे की त्यांना गोष्टी जमा करून ठेवायची सवयच आहे. म्हणजे त्यांना काही पण असं मिस नाही करायचं आहे, त्यांना ते साठवून ठेवायचं आहे जे पण काय मेमरी आहे ती. आणि ते ही इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट ऑल दोज डब्बाज. सो पण ते असे कॉन्फ्लिक्ट्स आहेत छोट्या छोट्या गोष्टींवर आहेत, पण मोठ्या ऑन अ बिगर पर्स्पेक्टिव्ह ही इज अ व्हेरी सपोर्टिव्ह फादर अँड आय एम व्हेरी लकी. खरं तर मुलीचं आणि वडिलांचं नातं खूप हळवं असतं आणि खूप स्पेशल असतं. खरं मला भूषण तुला विचारायचं आहे, म्हणजे हा सगळ्याच मुलींचा आणि सगळ्यांचाच प्रश्न आहे. भूषण, आत्ता तू छान असं कौटुंबिक सिनेमा करतोस, तू तुझं कुटुंब कधी वाढवणार आहेस? भूषण कधी लग्न करणार आहे? भूषणचं असं छान कुटुंब मला कधी पाहायला मिळणार आहे? फिंगर्स क्रॉस्ड, वाट बघूया. तुमच्या सगळ्यांची एवढी मॅनिफेस्टेशन आणि इच्छा आहे तर कधीतरी होईलच. पण एवढं नक्की सांगेन की भूषण आत्ता आनंदी आहे, खुश आहे. सो आय गेस दॅट मॅटर्स अ लॉट, राईट? म्हणजे भूषणला असं म्हणायचं आहे का लग्न झाल्यानंतर भूषण व्हॉट मॅटर्स नंतर पण तो असंच खुश राहावा यासाठीच आपण म्हणतो ना की लग्न करून खुश. आता सुद्धा खुशच आहे. सो आता आपण एक एक गोष्टी बघतोय की ज्यांनी आधी असं एक ठराविक वय नाही राहिले की या वयातच लग्न झालं पाहिजे
आणि या एकेकाळी असं असायचं की नाही की या वयात लग्न, मग मूल या वयात, आणि त्यानंतर मग सगळं सुरळीत होतं. तर आजकाल आपण थोडं स्वतःला आधी सेफगार्ड पण करतो आणि त्याचबरोबर आनंदी असण्यात जास्त हे आहे. आणि जसं तुम्हाला आवडतंय की लग्न झालेलं बघायचंय किंवा कोणाबरोबर तरी बघायचंय, बाप झालेलं बघायचंय, तर या सिनेमे बघा. कोणत्या ह्याच्यात मी प्रेमात पडतोय अजूनही, तर कोणत्या ह्याच्यात लग्न करतोय, तर कोणत्या ह्याच्यात बाबाही झालो. म्हणजे रिअल लाईफ मध्ये नाही पण रील लाईफ मध्ये भूषण तुम्हाला संपूर्ण हा त्याचा प्रवास पाहायला मिळाला या सिनेमाच्या माध्यमातून. बरं भूषण, मला तुला असं विचारायचं, म्हणजे तुझे अनेक सिनेमे आले, टेलिव्हिजनवर काम केलंयस, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहेस, अशा वेगवेगळ्या भूमिका आम्हाला पाहायला मिळतात. विलनच्या रोलमध्ये कधी आम्हाला पाहायला मिळणार आहे? तू कुठली भूमिका सगळ्यात जास्त एन्जॉय करतोस? सो नक्कीच मला एक सोसायटीमध्ये चेंज आणणाऱ्या भूमिका खूप आवडतात की त्यांचं काहीतरी म्हणणं आहे अँड पीपल विल गेट इन्स्पायर्ड. म्हणजे पीपल एकंदरीत सगळे खूप जास्त एक चेंज होईल असं नाही झालं, पण काही माणसं जरी त्यातनं इन्स्पायर झाली. जसं मध्ये एक सिनेमा आला होता, माझा साधा सिनेमा होता गाव बोलवतो, पण तेव्हा सुद्धा तेच होतं की त्याचा थॉट इतका चांगला होता. आजही वडील मुलीचं नातं असताना इट इज गोइंग टू बी एक अवेकनिंग फॉर फ्यू पेरेंट्स, फॉर फ्यू फादर्स, की ओके हां आपलं काय राहून जातं आणि या गोष्टी कदाचित मिस होतात आणि या केल्या पाहिजेत. तर एकंदरीत अशा ह्यांनी असे वेगवेगळे रोल्स आवडतात. विलन सुद्धा मला करायला हरकत नाही इफ इट इज गोइंग टू ॲड सम चेंज इन द सोसायटी, की असं बनायचं नाही. आणि कुठेतरी मला वाटतं करिअरच्या सुरुवातीला निगेटिव्ह हे केलंच होतं. जेव्हा कुंकूमधला आर्यन जो होता तो कम्प्लीट एक पॉझिटिव्ह हे होऊन अचानक निगेटिव्ह त्याला कम्प्लीट एक झळ आली होती. आणि त्यानंतर जे रोल्स आहेत त्याच्यात मला वाटतं प्रत्येक माणूसच व्हाईट आणि ब्लॅक असतो, तर त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये ती एक निगेटिव्हिटी असते आणि ती माझ्या कॅरेक्टर्समध्ये पण मी शोधतो आणि ती दिसते. पण ऑल इन ऑल असं एक निगेटिव्ह कॅरेक्टर करायला नक्कीच आवडेल. मला तर पुन्हा टेलिव्हिजनमध्ये कमबॅक करायला आवडेल. आत्ता बऱ्यापैकी बॅक टू बॅक सिनेमे चालू आहेत, चांगले सिनेमे येत आहेत, त्यामुळे इतक्यात तरी प्लॅन नाही आहे. जसं आपली स्टार प्रॉवरची जी मालिका होती जय भवानी जय शिवाजी, 8 वर्षानंतर कमबॅक केला होता, पण ते माझ्यासाठी सुद्धा एक चॅलेंजिंग रोल होता, तर त्यासाठी ते चॅलेंज घेतलं होतं. असंच पुन्हा जेव्हा टेलिव्हिजनवरती कधीतरी एक चॅलेंजिंग काहीतरी मिळेल आणि वेळ असेल जेव्हा मी मनापासून त्याला वेळ देऊ शकेन, तेव्हाच मी ती जबाबदारी घेईन. पण सगळीकडे आपण आत्ता असलं पाहिजे असं नाही, एक कोणतं तरी माध्यम सिलेक्ट करून त्याच्यावरती फोकस चालू आहे. खरं तर या सिनेमाची खरी राणी ही कियाच आहे असं मला कळलंय. आणि जेव्हा इथे आली ऑफिसमध्ये तेव्हा सगळ्यांची नक्कल करत होती इथे, तर आता तू कोणाची नक्कल करून दाखवणार आहेस ऑन कॅमेरा? हिची म्हणजे कोणाची? माझ्या आईची. तुझ्या आईची, खोट्या आईची. ओके, आता की आपल्याला खोट्या आईची ऍक्टिंग करून दाखवणार आहे. प्लीज किया कर. जर ती इंटरव्ह्यू देत असेल, अशी बोलत असेल, तर ती का बोलते आणि त्याच्यानंतर थोडासा विचार करते असा, त्याच्यानंतर परत बोलायला सुरू करते असं. असं काहीतरी तिला प्रश्न विचार म्हणजे तुला. हो बरं केतकी, आता तुझा भूषण सोबतचा पहिला सिनेमा आहे, कसं वाटतंय तुला भूषण सोबत काम करताना? मला माझेच क्वेश्चन उत्तर काय केलं, डायलॉग रेडी नाही. तुझी ऍक्टिंग कर. मी काय क्वेश्चन विचारतो, तू तुझी ऍक्टिंग. बरं की तू आता मला सांग, तू इंस्टाग्रामवर आता वेगवेगळे रील बनवतेस ना, आता तू जशी केतकी ताईचं आम्हाला म्हणजे ऍक्टिंग करून दाखवतेस, तशी ऍक्टिंग आम्हाला तुझ्या पुढच्या रीलमध्ये पाहायला मिळेल का? ते ऍक्टिंग पाहायला मिळेल? ठीक आहे. तर ते असं झालं आणि मग असं झालं आणि मग आणि इकडे खूप वेळा अशी ती हात ठेवते इथे आणि ती किती ऑब्झर्व करते मग सगळ्यांना, म्हणजे फक्त सीनच नाही तर सगळीकडे तिचं ऑब्झर्वेशन आहे. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे, तिच्या ह्या वयात ती ऑब्झर्वेशन करते. बरं जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा? एक साधी सोपी कौटुंबिक गोष्ट आहे आणि एका कुटुंबाची गोड अशी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि जसं म्हटलं तसं वडील मुलीची गोष्ट आहेच, पण त्याचमुळे तुम्हाला तुमचे वडील सुद्धा अजून जवळून कळतील. त्यामुळे आमची ही गोष्ट नक्की बघा. 31 ऑक्टोबरला तू माझा किनारा. कदाचित जवळच्या नसेल, थोड्या लांबच्या चित्रपटगृहात असेल, पण चित्रपटगृहात नक्की बघा. निश्चितच तू माझा किनारा हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहतीलच आणि नक्कीच छान बॅटिंग होईल सिनेमागृहात या चित्रपटाची. तुम्हाला सगळ्यांना
लोकशाहीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर स्टारशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांचाही. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा लोकशाही मराठी.